1 ऑगस्ट पासून 4 मोठे बदल होणार आहेत आणि यामध्ये बँक रेल्वेच्या नियमांमध्ये काही बदल होणार आहेत। मुदत आणि बचत खात्याच्या व्याजदरामध्ये कपातीची शक्यता आहे आणि गॅस सिलेंडरच्या दरात सुद्धा बदलाची शक्यता आहे आणि या बदलामुळे परिणाम सुद्धा होणार आहे। संपूर्ण देशभरामध्ये आता 4 मोठे बदल 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहेत। यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर, पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्या खातेधारकांसाठी काही नवीन बदल आता करण्यात येणार आहेत। पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही एफडी केली असेल तर त्यांच्यासाठी देखील नवीन बदल आता करण्यात येणार आहेत। तसेच तुम्ही लाईट बिल भरत असाल तर यामध्ये सुद्धा आता बदल करण्यात येणार आहेत। सरकारी पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी नवीन बदल यामध्ये आता होणार आहेत। जर तुम्ही शेतकरी असाल आणि यामध्ये पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा जर वाट बघत असाल तर आता 1 ऑगस्ट 2025 पासून यामध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत। लाडक्या बहिणीचे जर पैसे तुमच्या घरामध्ये येत असतील तर यामध्ये सुद्धा काही बदल आता करण्यात येत आहेत। ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजेच वयाची 60 वर्ष पूर्ण झाली असतील तर अशा नागरिकांसाठी एक दिलासा देणारी आनंदाची बातमी आता 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होते आहे। म्हणजे 60 वयावरील नागरिकांसाठी एक नवीन योजना सरकारच्या माध्यमातून आता घेऊन येत आहेत, ज्याच्या माध्यमातून आता तुम्हाला सरकार 2000 रुपये महिन्याला देणार आहे। संपूर्ण देशभरामध्ये येणाऱ्या 1 ऑगस्ट पासून सर्वात मोठे बदल आता करण्यात येणार आहेत। त्यामुळे सर्वच नागरिकांसाठी आता या नियमांचे पालन तुम्ही करायचं आहे। यामध्ये पॅन कार्ड असणाऱ्या नागरिकांसाठी सरकारकडून तातडीची सूचना देण्यात आली आहे। स्टेट बँकेत खाते असणाऱ्या, महाराष्ट्र बँकेत खाते असणाऱ्या, बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणारे, तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या अशा सर्व खातेधारकांसाठी 1 ऑगस्ट पासून काही नवीन नियमामध्ये बदल आता करण्यात येणार आहेत। हे जाणून घेणं सर्वांचं त्या ठिकाणी गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खिशावर मोठा ताण पडू शकतो, तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते। 1 ऑगस्ट पासून 4 नियमामध्ये आता बदल होणार। पहा, संपूर्ण देशभरामध्ये येणाऱ्या 1 ऑगस्ट 2025 पासून 4 नवीन नियम लागू होतील। यामध्ये काही वस्तू प्रचंड महाग केल्या जाणार आहेत तर काही नियमामध्ये आता बदल केले जाणार आहेत। त्यामुळे 80 कोटी जनतेला मोठा फटका आता या नियमामुळे बसणार आहे। आता सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे। यामध्ये पेट्रोल डिझेलचे रेट, गॅसचे रेट, त्याचबरोबर रेशन कार्डाबद्दल नवीन नियम, आधार कार्डच्या संदर्भातील नवीन नियम, बँक खात्याच्या संदर्भातील नवीन नियम, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर खातं असेल तर तुमच्यासाठी काही नियम आता यामध्ये बदलण्यात आले आहेत। लाडक्या बहिणीचे जर तुमच्या घरामध्ये कोणी 1500 रुपये घेत असतील तर यामध्ये सुद्धा नवीन नियम सरकारकडून लावण्यात आले आहेत। तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर जर स्वयंपाकासाठी असेल तर त्यावरती नवीन नियम आता लावलेत। त्याचबरोबर तुम्ही जर शेतकरी असाल, जर शेतकऱ्यांसाठी देखील यामध्ये आता पीएम किसान योजना, तसेच पीक विमा योजना, कर्जमाफी योजना यामध्ये सुद्धा तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे, जी 1 ऑगस्ट 2025 पासून आता लागू होते आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सरकारच्या माध्यमातून 2 नव्या योजनांची घोषणा आता करण्यात आली आहे। तसेच तुम्ही कोणत्याही बँकेतून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर पेन्शनधारकांसाठी देखील आनंदाची बातमी आता 1 ऑगस्ट पासून आता असणार आहे। आता बघा, त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी देखील सरकारकडून आल्या। सर्व नियमामध्ये पुढील महिन्याच्या 1 ऑगस्ट पासून आता मोठा बदल होतोय। यामध्ये काही वस्तू प्रचंड महाग केल्या जाणार आहेत तर काही नियमामध्ये 1 ऑगस्ट पासून आता मोठा बदल करण्यात येणार आहे। त्यामुळे वेळीच आपण काही नियम आता पाळायला हवेत। कोणकोणत्या वस्तू महाग केल्या जाणार आहेत हे पण आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं कोणकोणत्या नियमामध्ये नेमका काय काय बदल होणार आहे। यासाठी तुम्हाला कोणती इथून पुढे काळजी घ्यायची आहे। सर्व काही नियमामध्ये प्रचंड मोठा बदल आता या ठिकाणी होतोय, जो 1 ऑगस्ट 2025 पासून सर्वांना या ठिकाणी आता लागू होतोय। याचं पालन तुम्ही आता नक्की करायचं आहे। यामध्ये काही दिलासा देणारे नियम आहेत तर काही धक्का देणारे नियम या ठिकाणी बदलण्यात आलेत आणि बातम्या देखील यामध्ये महत्त्वाच्या असणार आहेत। या व्हिडिओमध्ये व्यवस्थित तुम्हाला आता समजावून आम्ही सांगणार आहे। तसेच 1 ऑगस्ट 2025 पासून केंद्र सरकार व राज्य सरकार म्हणजेच नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून देशातील सर्व नागरिकांसाठी 2 मोठ्या आनंदाच्या घोषणा आता करणार आहेत। त्या ऐकून सर्वच नागरिकांना, लोकांना आनंद होणार आहे। तर बघा, कोणकोणत्या घोषणा आता हे सरकार या ठिकाणी करणार आहे।
गेल्या 10 वर्षामध्ये अशा कोणत्याच मोठ्या घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या नाहीत. इतक्या मोठ्या घोषणा आता देवेंद्र फडणवीस राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी हे दोघे मिळून आता सर्व जनतेसाठी आनंदाच्या घोषणा 1 ऑगस्ट 2025 पासून आता करणार आहेत. जे 21 वयावरील सर्वांसाठी घोषणांचा या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे. तर बघा, 1 ऑगस्ट पासून अनेक नियमामध्ये सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात या ठिकाणी आले आहेत. यामध्ये पेन्शनधारकांसाठी यामध्ये काही बदल करण्यात आले, तसेच शेतकऱ्यांसाठी काही बदल करण्यात आलेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना जी सध्याला चालू आहे, तर त्यामध्ये सुद्धा एक आनंदाची बातमी आल्या. त्यानंतर जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, म्हणजे 60 वयाच्या वरील असाल तुम्ही, तर तुमच्यासाठी देखील या नियमामध्ये सरकारच्या माध्यमातून मोठे बदल आता करण्यात आले आहेत. त्यानंतर देशातील कोणत्याही बँकेत जर तुमचे खाते असेल, तर तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी आता 1 ऑगस्ट पासून नियमामध्ये बदल करण्यात येणार आहे. तर बघा, पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल, तर यामध्ये सुद्धा मोठी आनंदाची बातमी आहे. बघा, आता बघा, पिवळे व केशरी यापैकी एक जर रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल, तर तुमच्यासाठी देखील यामध्ये नवीन नियमामध्ये आता बदल करण्यात आले. तसेच तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा घरगुती गॅस सिलेंडर जर असेल, तर तुम्ही स्वयंपाकासाठी जर घरामध्ये गॅस सिलेंडर जर वापरत असाल, तर त्याच्यामध्ये देखील आता नवीन नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता बदल करण्यात आलेत. आपण ओळीने आता सुरुवात करूया. तर बघा, कोणकोणत्या नियमामध्ये आता बदल करण्यात आला आहे. यामध्ये 10 नियमामध्ये बदल झालेत. त्यामध्ये शेवटचे 4 नियम अत्यंत मोठे तुम्हाला बदल केलेत, जे फायदा करून देणार आहेत. एकूणच सर्व महिला व शेतकरी यामुळे आनंदित होणार आहेत. त्याचबरोबर रेशन कार्ड धारकांसाठी देखील आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आल्या. पेट्रोल डिझेल गॅसच्या संदर्भात देखील या ठिकाणी मोठी एक आनंदाची बातमी आल्या. सरकारच्या माध्यमातून ही सर्व माहिती आता या ठिकाणी आली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा बदल जो होतोय, तो म्हणजे रेशन कार्ड धारकांसाठी या ठिकाणी बदल करण्यात आला आहे. ती म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक तुम्ही असाल, जर तुम्हाला आता सरकार आता काय करणार आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना एक आनंदाची बातमी आता या ठिकाणी आली आहे. या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे आता तुम्हाला रेशन दुकानामध्ये मोफत जे महिन्याला त्या ठिकाणी गहू आणि तांदूळ मोफत घेण्यासाठी रांगेत जायला लागायचं होते. म्हणजे रेशन धान्य दुकानामध्ये रांगेत उभा राहण्याचा जो तुम्हाला वेळ जात होता, तर तुम्हाला या ठिकाणी आता रांगेत उभा राहून राहायचा त्या ठिकाणी रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला त्रास त्या ठिकाणी पहिला होत होता. तुम्हाला गहू आणि तांदूळ घेण्यासाठी रांगेत त्या ठिकाणी रेशन धान्य दुकानामध्ये उभा राहायचा त्रास होत होता, तर तो पूर्णपणे आता संपणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी आता तुम्हाला सांगून टाकलंय. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आम्हाला घरी आणून रेशन दुकानामधलं गहू आणि तांदूळ जे मिळतं, तर ते घरी आणून कोण देणार का? तर बघा, रांगेमध्ये आता तुम्हाला उभा राहावे लागणार आहे का? तर या प्रश्नाचे तुमच्या मनामध्ये जर असेल, तर त्या ठिकाणी आता लक्ष देऊन तुम्ही ऐकायचं आहे. यामध्ये आनंदाची बातमी तुमच्यासाठी सरकारने दिल्या. तुम्हाला आता गहू आणि तांदूळ मोफत जे सरकारकडून मिळतं, तर तुम्हाला रेशन दुकानामध्ये इथून पुढे रांगेत उभा राहून गहू आणि तांदूळ तुम्हाला आता आणायची अजिबात गरज नाही. कारण केंद्र सरकारने याबद्दल सर्वात मोठा निर्णय आता या ठिकाणी घेतला आहे. ते म्हणजे प्रत्येक गावामध्ये सरकारकडून 2 टेम्पो सरकारकडून तुम्हाला मिळणार आहेत. सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख याची आता जाहीर करण्यात आल्या. म्हणजे याची तारीख आता जाहीर करण्यात आल्या. या तारखेला तुमच्या घरामध्ये सरकारच्या माध्यमातून आता गहू तांदूळ तुम्हाला त्या ठिकाणी टेम्पोद्वारे घरी आणून दिलं जाणार आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये एक टेम्पो येईल. त्या टेम्पोमध्ये गहू आणि तांदूळ भरलेलं असणार आहे आणि तुमच्या पत्त्यावर, म्हणजेच तुम्ही कुठे राहता त्या पत्त्यावर टेम्पो येणार आहे. ज्यावेळी गहू आणि तांदूळ जे मोफत सरकारच्या माध्यमातून राशन दुकानामध्ये येत असतं, ठीक त्याच तारखेला आता हा सरकारचा टेम्पो डायरेक्ट तुमच्या घराकडे त्या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला तुमचं रेशन कार्ड चेक करून गहू आणि तांदूळ मोफतपणे तुम्हाला घरामध्येच त्या ठिकाणी आणून घरपोच सेवा दिली जाणार आहे. याची अधिकृत तारीख सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या. सरकारने काल एका मीटिंगमध्ये अधिकृत तारीख आता जाहीर केलेली आहे. जे तुम्हाला गहू आणि तांदूळ आता घेऊन टेम्पो सरकारकडून त्या ठिकाणी तुम्हाला गहू आणि तांदूळ घेऊन घरामध्ये घर बसल्या तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आणून दिलं जाणार आहे.
याची तारीख आता कालच सरकारच्या माध्यमातून आता खरोखर या तारखेला तुम्हाला आता त्या ठिकाणी गहू आणि तांदूळ तुम्हाला सरकार मोफत घर लावून देणार आहे। तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन रांग लावायची गरज नाही। केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी निर्णय आता घेण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। मागच्या महिन्यामध्ये हा तुम्हाला टेम्पो घरी येणार होता, तर टेम्पो तुमच्या घरामध्ये गहू आणि तांदूळ जे मोफत तुम्हाला घेऊन येणार आहे ते मागच्या महिन्यापासूनच त्या ठिकाणी सुरू होणार होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे होऊ शकलं नाही। परंतु आता 100% सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 2 टेम्पो सरकारकडून दिले जाणार आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आता रेशन दुकानदार त्या ठिकाणी दुकानामध्ये आता बोलवून तुम्हाला घेणार आहे आणि तुमच्या घरचा पत्ता वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर वगैरे सर्व काही असेल तर ते या ठिकाणी आता एका अर्जावर तुम्हाला आता भरून द्यावं लागणार आहे। कारण तुम्हाला तुमच्या घराच्या पत्त्यावर प्रत्येक महिन्याला तुम्हाला रेशन धान्य जे तुम्हाला मोफत मिळतं गहू आणि तांदूळ, तर ते घेऊन आता सरकारची गाडी तुम्हाला मोफत धान्य घर बसल्या आणून देणार आहे। मग आता तुम्हाला घर बसल्या मोफत धान्य घरात आणून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, याची तारीख आता कालच सरकारच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या। नेमकं कधीपासून तुम्हाला घरामध्ये मोफत धान्य त्या ठिकाणी कोणत्या तारखेला आणून दिलं जाणार आहे हे तुम्हाला तारीखसुद्धा पुढील 2 मिनिटाच्या आतमध्ये आता सांगणार आहे। बघा, सरकारकडून कालच याची तारीख जाहीर झाल्या। यासाठी तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये आता अर्ज भरावा लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला पण घर बसल्या मोफत गहू तांदूळ टेम्पो मार्फत सरकारकडून घरी आणून द्यावे असं जर वाटत असेल तर नेमकं आता कोणता अर्ज करायचा आहे, नेमकं कोणत्या तारखेला तुम्हाला एक गहू आणि तांदूळ सरकारकडून तुम्हाला घरी आणून दिलं जाणार आहे नक्की बघायचं आहे। याची तारीख आणि अर्ज कसा भरायचा हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून पुढे तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय आली बघा। जर तुम्ही PM आणि नमोची त्या ठिकाणी हप्त्याची वाट बघत असाल तर आनंदाची बातमी काय आली बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून सांगितलंय की 1 ऑगस्टला तुम्हाला PM किसानचा व नमोचा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहायचं आहे। तुम्ही त्या ठिकाणी आता बघा स्पष्टपणे सांगितले PMचा व नमोचा हप्ता 1 ऑगस्टला तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर पेन्शनधारकांना तातडीची सूचना देण्यात आल्या। तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर अपडेट करा। तुमची पेन्शन त्या ठिकाणी आता अपडेट केल्यानंतरच येऊ शकते, अन्यथा अडचण येऊ शकते। त्यानंतर लाईट बिलाच्या बाबतीत 1 ऑगस्ट नंतर मोठी बातमी आलेली आहे, ती म्हणजे वीज दरामध्ये सरकारच्या माध्यमातून कपात करण्यात येणार आहे। म्हणजेच लाईट बिल आता तुमचं कमी होणार आहे। त्यानंतर पुढची आनंदाची बातमी 1 ऑगस्ट 2025 नंतर लागू होत्या, ती म्हणजे LPG गॅस सिलेंडर गोरगरीब जनतेला पहिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून LPG गॅस जे 3 गॅस सिलेंडर देणार होते वर्षाला, तर ते लवकरच तुम्हाला आता 1 ऑगस्ट नंतर मिळण्याची दाट शक्यता वर्तवल्या। तसेच पुढील महिन्यापासून गॅसच्या किमती सुद्धा आता कमी होण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर तुमचं जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर आनंदाची बातमी आल्या, आता व्याजदर हे वाढण्याची शक्यता आहे। पोस्ट ऑफिसमध्ये जर ज्या नागरिकांचं खातं आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आल्या, पोस्टामध्ये सुद्धा व्याजदर वाढण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढची बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीचे। जर तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे जर या ठिकाणी घेत असाल तर लाडक्या बहिणींना इथून पुढे लाभ मिळण्याची शक्यता कमीच आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे कमी पडत आहेत। जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारला अडचण होत होती, कसा बसा जूनचा हप्ता तुम्हाला लाडक्या बहिणींना मिळाला, परंतु इथून पुढे हप्ता मिळण्यासाठी अडचण येऊ शकते असं सांगितलंय। त्यानंतर पुढची आनंदाची बातमी आहे ज्येष्ठ नागरिकांना लवकरच पेन्शन महिन्याला सरकार चालू करणार आहे, याबद्दल सरकारचा विचार चालू आहे। त्यानंतर पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, तुमची पेन्शन कोणत्याही बँकेत इथून पुढे सहज मिळणार आहे। पहिला फक्त एकाच बँकेमध्ये मिळत होतं, परंतु त्यामध्ये आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून तुमची पेन्शन काढता येणार आहे। आता पीक विमा कर्जमाफी याबद्दल महत्त्वाचे निर्णय 1 ऑगस्ट नंतर होऊ शकतात। आता राहिला प्रश्न तो म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्डवरती मोफत गहू आणि तांदूळ जे मिळणार आहे तर ते घरी आणून सरकार नेमकं कोणत्या तारखेला देणार आहे, कधी देणार आहे। तर बघा 1 सप्टेंबर पासून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना घरी गहू आणि तांदूळ आणून देण्याची त्या ठिकाणी घरपोच सेवा देण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सर्वांसाठी आनंदाचे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन
या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.